पर आज यहाँ सबकी एकता देख के सच में ऐसा लग रहा है कि एक महाकुंभ ये विजय दीदी ने बहुत ही अच्छे तरीके से आयोजित किया हुआ है। खरं तर मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये 1.25 वर्षापूर्वी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालं आणि त्या महामंडळाचा पहिला अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर उभा आहे। समाजाच्या अपेक्षा बऱ्याच आहेत, करण्यासारखं बरंच आहे, परंतु विजयाताई या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आपण ही जी संकल्पना सर्व नद्यांची त्या ठिकाणी एकत्रित करून जी संकल्पना आमच्या डोळ्यात समोर आणली ती खरंच डोळे उघडणारी आहे। हीच वेळ आहे जेव्हा ब्राह्मणांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून कुठलीही शाखा, कुठलाही भेद, कुठलीही पोट शाखा न मानता ब्राह्मण म्हणून आपण सगळ्या जणांनी एकत्र आलं पाहिजे। आज परशुराम महामंडळाचं काम हे अत्यंत वेगाने आणि गतीने चालू आहे। मला सांगायला अभिमान वाटतो की पुण्याच्या विधान भवनामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं मुख्य कार्यालय आहे। आज कितीही कोणी ठरवलं तरी ब्राह्मण समाजाचं अस्तित्व हे दृढपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिसत आहे। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना, भविष्य पिढीला कसा न्याय मिळवून देता येईल याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। मला या गोष्टीची कल्पना आहे की आपल्यापैकी अनेक जण असतील, विशेषतः आपल्या समाजाच्या लोकांवर गेल्या मागच्या काळामध्ये हा मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, परंतु भविष्य पिढीला अन्यायाला समोर जाता लागता कामा नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आज इथे अनेक मंडळी व्यासपीठावर आहेत, आमचे शर्माजी